डंडे से काम लेना हो तो डोभाल को बुलाता हूं। माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार के नारायणन असं म्हणायचे ते अजित डोवाल यांच्याबद्दल। बरोबरच आहे। आताही भारत पाकिस्तान से डंडे से काम ले रहा है और ये डंडा अजित डोवाल के हाथ में है। ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तान मधल्या दहशतवादी अड्ड्यांना चुन चुन के टार्गेट केलं जातंय ते अजित डोवाल यांच्या इन्स्ट्रक्शन्स वरनं। कारण 7 वर्ष पाकिस्तान मध्ये अंडर कव्हर एजंट राहिलेले अजित डोवाल यांना पाकिस्तान मधील अनेक लोकेशन्सची माहिती आहे। दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटर्स, त्यांचे अड्डे, त्यांचे मोरके सगळं, ज्याचा फायदा आज ऑपरेशन सिंदूर मध्ये होतोय। या ऑपरेशन सिंदूरची स्क्रिप्टच लिहिली अजित डोवाल यांनी। या ऑपरेशनसाठी त्यांनी लोकेशन्सची टार्गेट लिस्ट बनवली आहे। त्यासाठी देशातले हुशार ऑफिसर्स त्यांनी निवडले। त्यांना 4 दिवस क्वारंटाईन करण्यात आलं। अनेक सिक्रेट मीटिंग्स झाल्या आणि मग हे ऑपरेशन सिंदूर पार पडलं। या इनसाइड स्टोरीचे हिरो आहेत अजित डोवाल, पण त्यांनी हे प्लॅनिंग कसं केलं सांगते। टाइमलाईन क्लिअर करते। पहलगामवर अटॅक झाला 22 एप्रिल रोजी। त्यानंतर 24 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार मधल्या एका कार्यक्रमात स्टेटमेंट करतात की आता दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली। हे काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत होते। 29 एप्रिलला अजित डोवाल एक सिक्रेट मीटिंग घेतात। त्यानंतर 3 मे रोजी दिल्लीत अजून एक सिक्रेट मीटिंग होतात। या मीटिंग मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सेना दलांचे प्रमुख असे असतात। याच मीटिंग मध्ये पाकिस्तान आणि पीओके मधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करण्याचा निर्णय झाला। या तिन्ही सेनादल प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी तिन्ही सैन्यातील निवडक अधिकाऱ्यांची एक टीम निवडली। त्या टीमला ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईचा उद्देश जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांच्या मेन लीडर्सचा खात्मा करायचा आहे अशी माहिती दिली। महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या। या मीटिंग नंतर या ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी असलेले सर्वच्या सर्व अधिकारी साउथ ब्लॉक मध्ये शिफ्ट करण्यात आले। या ऑफिसर्स टीमला साउथ ब्लॉक मध्ये क्वारंटाईन करण्यात आलं, कारण या अधिकाऱ्यांना या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरच्या प्लॅनिंगची कल्पना होती, पण याची माहिती कदापिही बाहेर जाता कामा नये, संपूर्णपणे ते गोपनीय राहावी यासाठी या अधिकाऱ्यांना साउथ ब्लॉक मधनं बाहेर जाण्याची किंवा कोणाशीही कॉन्टॅक्ट साधण्याची परवानगी नव्हती। शिवाय त्यांना त्यांच्या पर्सनल फोन वापरण्याची किंवा त्यांच्या कुटुंबाशी बोलण्याची देखील परवानगी नव्हती। याच ठिकाणी त्यांच्या राहण्या खाण्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आणि यानंतर 5 मे रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले अजित डोवाल यांनी पंतप्रधानांना मंजुरीसाठी ऑपरेशन सिंदूरचा प्लॅन सादर केला। प्लॅन तो पंतप्रधानांकडून अप्रूव्ह झाला आणि हे ऑपरेशन सुरू झालं। दुसरीकडे पीएम मोदी या ऑपरेशनवरती लक्ष ठेवून होते। पीएमच्या निवासस्थानी वॉर रूम देखील तयार करण्यात आली। सो या प्लॅन नुसार रॉ आणि एनएसए कडनं पाकच्या 21 दहशतवादी अड्ड्यांची यादी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सादर केली होती। यानंतर अजित डोवाल यांनी दहशतवाद्यांचे 21 पैकी 9 सर्वात महत्त्वाचे टार्गेट्स सिलेक्ट केले ज्यावरती अटॅक करायचा होता। त्या 9 दहशतवादी अड्ड्यांपैकी 4 पाकिस्तानात तर 5 हे पीओके मध्ये होते। यामध्ये बहावलपूर मधील जैश-ए-मोहम्मदचा हेडक्वार्टर, कोटली मधील दहशतवादी ट्रेनिंग शिबिर, मुझफ्फराबाद मधील लष्कर-ए-तोयबाचं लपण्याचं ठिकाण, मुर्दिके मधील लष्कराचं मुख्यालय आणि बाग मधील हिजबुल मुजाहिदीनचा तळ, या सगळ्यांना या ऑपरेशन मध्ये टार्गेट करण्याचं डन झालं। यासाठीच्या ऑपरेशन सिंदूरसाठी 6 ते 7 मे ही रात्र निवडण्यात आली। 6 मेच्या दिवशी ऑपरेशन सिंदूर रात्री 1 वाजता राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ठरल्याप्रमाणे 1 वाजल्यापासून लढाऊ विमानांचे हल्ले हे सुरू करण्यात आले। 6 ते 7 मेच्या रात्री जेव्हा हल्ला पाकिस्तानात 100 किलोमीटर आत घुसून झाला, पाकिस्तानात हल्ले केल्याची 7 मे रोजी पहाटे 1:44 भारताकडनं घोषणा करण्यात आली आणि ऑपरेशन सिंदूरचा फोटोही शेअर करण्यात आला। मोटिव्ह क्लिअर होतं की या एअर स्ट्राइक मध्ये पाकिस्तानी सैन्याला टार्गेट केलं जाणार नाही आणि या कारवाईचा उद्देश हा फक्त आणि फक्त दहशतवादी अड्डे नेस्तनाबूत करण्याचाच हेतू होता आणि तो हेतू देखील साध्य झाला। मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहरचा सियालकोट मधला अड्डा बेचिराग करण्यात आला। जैश-ए-मोहम्मद संघटनेचा मुझफ्फराबाद मधला अड्डा हा नेस्तनाबूत करण्यात आला। संसदेवरील हल्ल्याचा कट रचला गेला, ती सुभान अल्लाह मशीद देखील पाडण्यात आली। मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात आला, ती मरेक्केचा अड्डाही नष्ट करण्यात आला। जैश-ए-मोहम्मदचं बहावलपूर मधलं मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलं। लष्कर-ए-तोयबाचं मुर्दिके आणि तंगधार मधील अड्डेही उडवले गेले। हिजबुलचा सियालकोट मधला प्रशिक्षण अड्डा देखील इथं नष्ट करण्यात आला। या हवाई हल्ल्यामध्ये एकूण 100हून अधिक दहशतवादी हे मारले गेले। या ऑपरेशन सिंदूरची स्क्रिप्टच लिहिली होती अजित डोवाल यांनी। डोवाल यांना नेहमीच ऑपरेशन मॅन म्हटलं जातं। त्यांच्या क्षमतेवरती कोणीही शंका घेऊ शकत नाही, कारण अजित डोवाल हे
केरळ कॅडरचे IPS अधिकारी तर होतेच, त्यांनी IB मध्ये देखील बराच काळ काम केलेलं आहे. डोवाल पाकिस्तानमध्ये मुसलमान बनले आणि IBचा अंडरकव्हर एजंट म्हणून त्यांनी 7 वर्ष तिथं काम केले. त्यावेळेस त्यांनी दहशतवादी कनेक्शन बद्दल गुप्त माहिती गोळा केली. पाकिस्तानच्या न्यूक्लिअर प्रोजेक्ट जवळ एका न्हावीच्या दुकानातनं पाकिस्तानी शास्त्रज्ञांचे केसांचे नमुने गोळा केलेले, ज्यावरनं पाकिस्तान हे युरेनियमवरती काम करतंय याची माहिती भारताला मिळू शकली होती. इतकंच नाही तर 1988 मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन ब्लॅक थंडर मोहिमेतही अजित डोवाल यांचा सहभाग होता. 1996 मध्ये डोवाल यांनी कुकापारामा सारख्या विद्रोहींना आपल्याकडे करून दहशतवाद्यांविरोधात त्यांचा वापर केला आणि जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घडून आणल्या होत्या. त्यांच्या हुशारीमुळे 1999 मध्ये कंदहार विमान अपहरणातल्या प्रवाशांची सुटका करण्यात यश मिळालं होतं. पण 2005 मध्ये ते रिटायर्ड झाले. पण त्यानंतर 2014 मध्ये देशाचे 5वे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ते बनले. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये इराकमध्ये अडकलेल्या भारतीय नर्सना एअरलिफ्ट करण्यात मोठी भूमिका पार पाडली होती. 2015 मध्ये म्यानमारमध्ये ऑपरेशन हॉट परस्यूट, PFIच्या विरोधात अभियान आणि इतर अनेक मिशन्समध्ये त्यांचा मेन रोल होता. उरी आणि पुलवामा यासारख्या हल्ल्यानंतर झालेल्या 2016चा उरीमधला सर्जिकल स्ट्राईक आणि 2019 मधील बालाकोट एअर स्ट्राईकची स्क्रिप्ट देखील त्यांनीच लिहिलेली. 2019 मध्ये जम्मू काश्मीरमधनं कलम 370 हटवल्यानंतर तिथल्या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवणं शक्य झालं ते त्यांच्याचमुळे. आणि आत्ताही डोवाल यांच्या रणनीतीमुळेच भारताने तिसऱ्यांदा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. त्यांना मॉडर्न चाणक्य म्हटलं जातं. इन शॉर्ट, मोदी आणि अमित शहा यांच्यानंतर भारतातले तिसरे सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणजे अजित डोवाल असं म्हटलं जातं. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.